करायला कोणी नव्हतं. एक मिनिट, आता यांच्या प्रश्नाचं उत्तर देऊ द्या. या प्रश्न तोच आहे, यांनी विचारलेला तोच आहे, यांनी विचारलेला तोच आहे, फक्त विचारायची पद्धत वेगळी आहे आणि सांगायचं तेच आहे. आम्ही त्या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. आता त्या संदर्भामध्ये हे सगळ्या गोष्टीचं क्लॅरिफिकेशन करण्याच्या करता तर ही प्रेस कॉन्फरन्स आहे. तुम्ही मागं त्या ठिकाणी 5 दिवसापूर्वी काय झालं याच्याबद्दलचं पुन्हा पुन्हा तेच विचारून त्याचं उत्तर काय वेगळं देणार नाही आहे. एक मिनिट, प्रश्न आहे. माननीय प्रफुल्लभाई पटेल साहेब आणि माननीय तटकरे साहेब हे त्यावेळेलाही पदावर होते, आजही आहेत आणि आता त्या ठिकाणी भविष्यातही ते पदावर ते आहेत. उमेश, वेगळा प्रश्न तुम्हाला वाटतो, वेगळा प्रश्न विचारतो. जर प्रदेशाध्यक्ष पद आणि राष्ट्रीय ह्याच्याबद्दलचं वेगळं झालं, सर ठीक आहे, ही चूक आपण मान्य करू. ट्रेजरीच्या बाबतीत खजिनदार म्हणून आता जय पवार आहेत, पार्थ पवार त्याला पॅरलल आहेत आणि आता तिघं म्हणजे तीनही जर बघितलं पक्षनिधी कुठेही खर्च करायचा असेल तर आता सुनेत्र पवार, जय पवार आणि पार्थ पवार या तिघांच्याच व्हायला लागतील. असं म्हणायचं का की रोहित पवार जे आरोप करतायत, मग यापूर्वी पक्षनिधीतनं ब्युटी पार्लरचा खर्च जात होता, इतर गोष्टी होत्या, या आरोपात तथ्य होतं म्हणून कुटुंबियांकडे गेला असं म्हणायचं. आणि गरजेनुसार राहिले का त्याच्यात त्यांनी दिलं होतं पुढे ऑडिट अँड अकाउंट म्हणजे त्या हिशोब ही पण चूक म्हणायची. ही चूक कशी काय म्हणजे पहिला प्रश्न तर वेगळा आहे. पक्षामध्ये 2-2 ट्रेजरर, एवढे मोठे राष्ट्रीय पक्ष आहेत त्याच्यात एकच ट्रेजरर असतो. एवढी काय तुम्हाला जाणवलं की तिथे 2 पक्षाच्या याच्यामध्ये. बरं, तुम्ही आणखीन एक सांगितलं, तुला जोडूनच आहे. तुम्ही आता असं म्हणताना म्हणालात की जी डिसिप्लिनरी ऍक्शन कमिटी आहे या दिल्लीच्या याच्यामध्ये झालेली ती म्हणजे आता जी जय पवारांच्या ना अध्यक्षतेखाली का वहिनी बघणार आहेत तेही जरा क्लॅरिफाय करा. एक म्हणजे हिशोबनीस आणि दुसरा ट्रेजरर असे 2-2 आणि शिवाय ही कोण कमिटी बघणार आहे? मग हे पहा, आमच्या पक्षामध्ये कुठल्या पदाधिकाऱ्याकडं काय जबाबदारी द्यायची याचा सर्वस्वी अधिकार जो आहे तो आमच्या पक्षाचा आहे, आमच्या पक्षाच्या नेतृत्वाचा. त्यामुळं कुणाकडे काय जबाबदारी दिली याच्या संदर्भानं आम्ही मीडियाला विचारून ते नाही ठरवणार. आमच्या पक्षामध्ये आम्हाला जे योग्य वाटतं आणि जे त्या ठिकाणी आमचा पक्ष निर्णय घेईल. त्यामुळे कुणाला ट्रेझरर केलंय, कुणाला जनरल सेक्रेटरी केलंय हा जो विषय आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला अगोदरच सांगितलेलं आहे की भविष्य काळामध्ये पक्षाचे वरिष्ठ नेते या संदर्भानं बैठक घेऊन त्या ठिकाणी आणखी काही त्यामध्ये वाढ असेल, त्यामध्ये काही अजून जबाबदाऱ्याचं डिव्हिजन असेल ह्या संदर्भामध्ये निर्णय घेणार आहे. तुम्ही सांगितलं की पक्षाच्या खर्चाच्या संदर्भामध्ये आमच्या पक्षाच्या अंतर्गत आता रोहित पवारांनी आमदारकी सोडून आता त्या ठिकाणी सीए फॉर्म वगैरे काढली का नाही असं म्हणायला लागेल. त्या ठिकाणी तुम्ही तुमच्या पक्षाचं बघा ना. आमच्या पक्षात तर हिशोबामध्ये काय गडबड असेल तर आम्ही आमच्या ऑडिटरला विचारू, नीट तपासून बघ बाबा कुठं चुकीचं काय झालंय का. त्या ठिकाणी आमच्या पक्षामध्ये आम्ही त्या ठिकाणी तपासून घेऊ ना. रोहित पवारांचं मुख्य असं आहे. पार्थ पवारांनी सुद्धा नमूद केलेली होती. तुम्ही असं बोललं की तपासून वगैरे तुमच्याच पक्षाच्या नेत्यांनी नमूद केलेली आहे पार्थ पवारांनी. ठीक आहे ना. आमच्या पक्षाच्या मध्ये प्रत्येक कुटुंबामध्ये ज्या वेळेला त्या घराच्या बजेटच्या बाबतीमध्ये जर काही कमी जास्त वाटलं तर नवरा बायकोला विचारतो किंवा मुलांना विचारतो की बाबा हे पैसे कुठं खर्च झाले, त्यांनी नीट हिशोब दिला तर ठीक आहे म्हणतो. ते आमच्या मी बघून घेऊ ना. बाहेरच्या माणसांनी आमच्या पक्षात हे पहा, तुम्ही एखादा खर्च योग्य पद्धतीने झाला का वायफळ झाला हे आम्ही बघतो. आम्हाला जर वाटलं की तो योग्य झाला, आता यांनी कुणी कुठला जावई शोध लावलाय, कुठं ब्युटी पार्लरवर खर्च झाले, कुठं टॉयलेट साफ करायला खर्च झाले, तेवढंच बघत बसायला रोहित पवारांना त्याच्या कर्जत मतदारसंघामध्ये जा म्हणावं. लोकांनी निवडून दिलेला आहे, तिथलं जरा गटारी वगैरे रस्ते ह्याच्याबद्दल जरा बोला म्हणावं, तिथल्या पाण्याची सुविधेबद्दल बोला म्हणावं, तिथल्या MIDC बद्दल बोला म्हणावं. तिथले जे सगळी आश्वासनं तुम्ही सगळे लोकांना तिथल्या गाजर दाखवलेले आहेत त्याच्या संदर्भानं जरा कधीतरी प्रेसमध्ये बोला. असं काही करायची गरज नसते. आज उद्या आम्ही अजून पत्र त्या ठिकाणी देऊ शकतो निवडणूक आयोगाला. त्या ठिकाणी आमच्या पक्षामध्ये जर आम्हाला त्या ठिकाणी वाटलं किंवा आमचा काही निर्णय झाला आणि त्याची आज निवडणूक आयोगाला कळवायची आवश्यकता वाटली तर आम्ही पुन्हा पत्र देऊ शकतो. तुम्ही नव्यानं यादी पाठवली आहे का, पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न की तुमच्या सध्याच्या कार्यकारिणीमध्ये सुनीत्रा पवार, पार्थ पवार, अजय पवार, बोके पूर्ण पवार प्रायव्हेट लिमिटेड पार्टी आणि एक मिनिट तर ऐका ना. दुसरं की या पार्टीमध्ये राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये ज्याला फारसा अनुभव नाही त्यांना फार महत्वाची पदं दिली असाही आरोप होतो. मी अगोदरच सांगितलं की आमच्या पक्षामध्ये आम्ही कुणाला जबाबदारी द्यायच्या. बऱ्याच वेळेला
तेच चेहरे पुन्हा पुन्हा त्यांनाच पुढं आणलं जातं, नवीन लोकांना संधी दिली जात नाही, तरुणांना पुढं आणलं जात नाही, असंही आरोप आपल्याकडनं होतो. जोपर्यंत तरुण नवीन कार्यकर्त्यांना जबाबदाऱ्या दिल्या जाणार नाहीत तोपर्यंत त्यांना अनुभव कसा येणार, कुठंतरी सुरुवात करावी लागेल. आणि त्याच्याकरता म्हणून काही नवीन चेहरे जरी दिले असतील तरी त्याच्यामध्ये सर्व सिनियर लीडर त्यामध्ये आहेतच. आणि परिवाराच्या संदर्भात म्हणता, मग आता त्या ठिकाणी अजितदादा गेल्यानंतर त्या ठिकाणी सुनेत्राबाईंनी राज्याचा कारभार बघतायत, उपमुख्यमंत्री आहेत, राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, जय पवार असतील, पार्थ पवार असतील, याच्या व्यतिरिक्त फक्त अभिषेक बोके हे नातेवाईक आहेत. आणि जर तुम्ही नातेवाईक म्हणून जर तुम्ही जोडत गेला तर सगळेच मग एकमेकाला कुठं ना कुठून तरी लांबून कनेक्ट होतील. त्यामुळे अशा पद्धतीनं तुम्ही नातेसंबंध जोडून कार्यकारिणीला नातेसंबंधाचा संबंध जोडू नका. नात्यात जरी असले कोणतरी त्याच्या क्षमता त्याचं त्या ठिकाणी मूल्यमापन करून त्या ठिकाणी संधी दिलेली असते. जरा थोडं लाईट ह्याच्यावर करा. हे कोण येतो आम्हाला म्हणजे माहितीच नव्हतं, इथे बसणार म्हणजे तुम्ही जास्त हे करा. राणा रणवीर सिंग, त्यानंतर रमणप्रीत सिंग, धनंजय शर्मा, त्यानंतर संजय प्रजापती, त्या आज टीव्हीवर बोलत होते नको भाग जाओ. हे कोण आहेत म्हणजे तुम्हाला तरी माहिती आहे? राष्ट्रीय कार्यकारिणीत त्यांना चान्सेस मिळाला. ज्यांची तुम्ही नावं घेतली त्यांच्या बरोबरच ज्यांच्याबद्दल आपल्याला अशा पद्धतीनं ती नेमकी व्यक्तिमत्व कोण आहेत त्यांचा बायोडाटा आपल्याला व्हॉट्सअपवर पोस्ट करण्याची व्यवस्था करतो. पण आधी नाही ना झाले, भोक्यांचं सुद्धा नाव आता आलं ना. नाही आम्ही काय मीडियाला नातेवाईक म्हणून ऐका संजयजी आपल्याला त्या ठिकाणी बायोटा दाखवून मग आपला अप्रुव्हल घेऊन आम्ही आमच्या कार्यक्रमाला आम्ही विचारत नाही ते, आम्ही तेही विचारत नाही ना. जेव्हा तुमच्याकडनं जेव्हा माहिती येते तर ते सबस्टॅन्शिएट केलं, तुमच्याकडनं माहिती आलेली पाहिजे, ती आलेली नाही. आमचं काम आहे ते विचारणं. ठीक आहे, तुमचं काम आहे विचारणं, उत्तर त्या ठिकाणी प्रत्येक प्रश्नाला उत्तर द्यायचं का नाही हे देखील आमचा त्या ठिकाणी निर्णय घ्यायचा अधिकार. तुम्ही एक आरोप लावला की आमदार रोहित पवारांनी अजित पवारांना जास्त छळलं म्हणून, परंतु तोच प्रश्न आहे की खरंच आमदार रोहित पवारांनी जास्त छळलं की उमेश पाटलांनी अजित पवारांना छळलं म्हणून? तुम्ही विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेस मात्र शरद पवारांच्या गटात गेला, तिथं मात्र येऊन तुम्ही अजित पवारांच्या उमेदवाराचा पराभव केला. अजित पवारांचा दौरा ज्यावेळेस तुमच्या मतदारसंघात लागला त्यावेळेस मात्र अजित पवारांचा दौरा तुम्ही थांबवण्याचा प्रयत्न केला. मग अजित पवारांना नक्की कुणी छळलं? अजितदादाच्या संदर्भामध्ये हा जो प्रश्न तुम्ही आता विचारला तो निवडणुकीच्या काळातला प्रश्न विचारला. आणि निवडणुकीच्या काळामध्ये मी आणि अजितदादा, आता अजितदादा हयात नाही आहेत, परंतु माझे आणि अजितदादांच्या संदर्भामध्ये जी काही चर्चा झाली होती त्या चर्चेच्या अनुषंगानं आम्ही एकमेकांमध्ये जे काही ठरलं होतं त्या अनुषंगानं आम्ही पुढे गेलो. माझं आणि दादांचं निश्चितपणे असं ठरलं होतं की कसल्याही परिस्थितीमध्ये, तिथल्या स्थानिक परिस्थितीमध्ये ज्या वेळेला पक्षामध्ये विभागणी झाली आणि अजितदादांच्या नेतृत्वामध्ये एनडीए सोबत आम्ही सगळेजण आलो, त्यावेळेला माझे तिथले स्थानिक विरोधक असलेले आणि मी स्वतः अजितदादांच्या सोबतच आलेलो होतो. परंतु त्यावेळेला अजितदादा, तटकरे साहेब आणि मी अशा तिघांची आमची बैठक ठरली होती. आणि त्यावेळेला मी त्याच वेळेला स्पष्ट केलं होतं की जर अमुक विधानसभेचा उमेदवार असेल तर त्या ठिकाणी मला त्याचा प्रचार करता येणार नाही. आयदर माझ्या लिडरशिपमध्ये तिथला पक्षानं उमेदवार त्या ठिकाणी पक्षाच्या चिन्हावर द्यावा किंवा त्या ठिकाणी मला स्वतंत्र अपक्ष उमेदवार उभा करण्याची परवानगी द्यावी असं त्या ठिकाणी ठरलं होतं. आणि त्यावेळेला अजितदादांनी सुरुवातीला ते मान्य केलं नव्हतं, पण नंतरच्या काळामध्ये ज्यावेळेला दादांच्याच लक्षात आलं की त्या ठिकाणी उमेशच्याच लिडरशिपमध्ये तिथं आमदार येऊ शकतो, परंतु आपल्याला अमुक व्यक्तीला त्या ठिकाणी उमेदवारी देण्याशिवाय पर्याय नाही. आणि म्हटल्यानंतर आमच्यामध्ये पुन्हा एकदा मिटिंग झाली आणि त्या मिटिंगमध्ये मला माझ्या पद्धतीनं जायचा त्या ठिकाणी मुभा देण्यात आली. फक्त मला दादांनी एकच सांगितलं होतं की तू प्रवेश दुसऱ्या पक्षात करू नको. दादांचा शब्द मी पाळला, मी दुसऱ्या पक्षात प्रवेश केला नाही. माझा निवडून आलेला आमदार जो आहे त्याच दिवशी अजितदादांचा मी त्यांना फोन लावून दिला. मी सगळ्याच गोष्टी आता मीडियाला सांगू शकत नाही. माझा आमदार हा अजितदादांवर मनापासून श्रद्धा ठेवून त्याच दिवशी दादांच्या सोबत राहण्याचं त्यांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि त्यावेळेला तो विषय संपलेला आहे. आणि त्याच्यानंतर अजितदादांनी मला सोलापूर जिल्ह्याच्या जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी दिली. मी 20 ते 22 वर्ष झालं अजितदादांच्या नेतृत्वात काम केलं. दादांच्या बरोबर सावलीसारखा त्या ठिकाणी वावरलो आणि त्यामुळं अजितदादांचा जो विश्वास माझ्यावर होता, मला महाराष्ट्राचा अध्यक्ष अजितदादांनी केलं, पक्षाचा मुख्य प्रवक्ता केलं आणि पक्षाच्या अनेक मंत्र्यांच्या सोबत एकमेव मी असा होतो की आमदार, मंत्री, खासदार नसताना नंदुरबार जिल्ह्याचा प्रभारी केलं. त्यावेळेला जिल्हा प्रभारी हे फक्त मंत्री होते किंवा खासदार होते, इतर कुणालाही प्रभारी केलं नव्हतं. त्या यादीमध्ये मला समाविष्ट केलं. त्यामुळे अजितदादाचा जर मी छळ करत असतो तर अजितदादांनी मला एवढ्या जबाबदाऱ्या दिल्या नसत्या. रोहित पवारांनी काय छळ केला तो परिवाराच्या अंतर्गत विषय आहे. तो परिवाराच्या अंतर्गत विषय असल्या कारणानं
ते सगळे तपशील मी आपल्याला सांगू शकत नाही. फक्त मी एवढंच सांगू शकतो की अजितदादांना मानसिक त्रास देण्याचं काम त्यांनी केलं. रोहित पवारांचं ज्या वेळेला पक्षाची विभागणी झाली होती आणि लोकसभा निवडणूक होती आणि सुनेत्रा वहिनींच्या आणि सुप्रियाताईंमध्ये ती लढत झाली होती, त्यावेळेला रोहित पवारांनी काय भाषणं केली होती, त्यावेळेला मीडियाच्या बरोबर बोलत असताना कशा पद्धतीनं ते अजितदादांच्या संदर्भानं बोलले होते, हे सगळं आपण पुन्हा एकदा उजळणी करून बघा. आणि दादा जिवंत असताना रोहित पवारांची अजितदादाच्या बद्दलची काय धारणा होती आणि दादा गेल्यानंतर त्या ठिकाणी कशा पद्धतीने त्यांनी दादांच्या बद्दल बोलायला सुरुवात केलंय, याच्यातला जो युटर्न त्यांनी जो घेतलेला आहे, त्याच्या मागचा जो हेतू आहे तो कुटील हेतू आहे. त्याच्याबद्दलची अजितदादांच्या अपघाताच्या संदर्भानं, घातपाती अपघात याच्या संदर्भानं त्यांना त्याच्याशी काही घेणं देणं नाही. त्यांना फक्त अजितदादांच्या सहानुभूतीचा, अजितदादाच्या नावाचा, स्वतःच्या नावाभोवती त्यांनी गुंफण्याच्या करता म्हणून तो विषय हातात घेतला. अविनाश, जस्ट एक राष्ट्रीय सचिव म्हणून क्वेश्चन. सरचिटणीस. सर, पण लिस्ट शोज That shows it differently. बरोबर ना, ती एक इंटरनल बाब असते ती. नॅशनल सेक्रेटरी That's the submitted letter to the जो election प्रश्न विचारला, जी. आता हे जे समोर सांगताय की प्रवाही आहे, ते आहे, तर ते थिंग आहे. मग हे नवीन लेटर तुम्ही कधी करणार, हे सगळं परत मेन्शन करणार? संजय, असं आहे की याच्या आधी ज्या 2 याद्या दिल्या गेल्या त्या कधी दिल्या गेल्या त्याची देखील मला माहिती नव्हती. सगळ्याच गोष्टी सगळ्याच कार्यकर्त्यांना माहिती असतात अशा नाही. मी नेतेपदी नाही आहे. नेतेपदी वहिनी साहेब आहेत, प्रफुल्लबाई आहेत, तटकरे साहेब आहेत. आता ही पुन्हा यादी केव्हा जाईल, त्याच्यात कुणाची नावं असतील याची मला आज कल्पना नाही. आपण दुसरा एक प्रश्न मगाशी विचारला होता की ही बाकीची नावं आहेत, ही कोण आहेत? आता देशभरातले कार्यकर्ते असतात, देशभरातले कार्यकर्ते वरिष्ठ नेत्यांना भेटत असतात. मला कल्पना नाही आज मितीला यातला कोण कुणाला भेटला, कुणाला काय विनंती केली आणि कुठल्या